नमस्कार मंडळी. आज आहे वसंत पंचमी. वसंत ऋतूत येणारी ही पंचमी प्रेमाचे आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथानुसार श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाहाचा दिवस म्हणजेच वसंत पंचमी. आजही याच दिवशी पंढरपूरमध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा खूप शाही पद्धतीत साजरा करतात. खास करून या दिवशी पांडुरंग आणि रुक्मिणी मातेला पांढरे वस्त्र परिधान केले जाते आणि त्यांच्या अंगावर गुलालाची उधळण केली जाते. वसंत ऋतूत येणारी वेगवेगळी फळे आणि फुले यांचा वापर करून मंदिर सजावट करतात. ह्या दिवशी विठ्ठलाच्या नामाने आणि गजराने सर्व परिसर हा विठ्ठलमय होऊन जातो. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक आलेले असतात. वसंत पंचमी आणि निसर्ग यांचा खूप जवळचा संबंध आहे. याच पंचमीला निसर्गाचा वाढदिवसही म्हटला जातो. बघा, या दिवसात निसर्गात खूप बदल झालेले असतात. जुनी पाने गळतात, आंब्याला खूप बहर आलेला असतो. याच दिवसात वेगवेगळी फुले मोठ्या प्रमाणात बहरतात, विशेष करून पिवळे झेंडूची फुले. म्हणूनच की काय पांडुरंगाला या दिवशी पिवळे फूल वाहतात. शास्त्रानुसार याच दिवशी सरस्वती मातेचा जन्मदिवस मानला जातो. असं म्हणतात की सरस्वती मातेच्या आगमनासाठी निसर्गाने स्वतःला बहरून घेतले आहे. बघा, या ऋतूत निसर्गात कसे बदल होतात. याच दिवसापासून थंडीची चाहूल कमी झालेली असते. कोवळ्या उन्हाचे कोवळे सूर्यकिरण आपल्याला अनुभवायला मिळतात. मंद अशी वाऱ्याची झुळूक येत असते. पक्ष्यांचा किलबिलाट भरपूर प्रमाणात असतो.